BA विभाग 3चे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 16 मधील टॉपिक नंबर 2 कार्ल मार्क्स या विचारवंताचा अभ्यास करूया. कार्ल मार्क्स या विचारवंतांचा कालावधी 1818 ते 1883 असा 19व्या शतकातलाच आहे. हा एक थोर विचारवंत मानला जातो. समाजवादी विचारवंत म्हणून या विचारवंताला ओळखलं जातं. याचा जीवन परिचय थोडक्यात आपण लक्षात घेऊया आणि महत्त्वाचे त्याचे राजकीय विचार जे आहे ते राजकीय विचारसुद्धा आपण थोडक्यात MCQच्या दृष्टिकोनातून अभ्यासूया. आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानामध्ये एक थोर समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्सचे स्थान असामान्य व अजरामर झालेले आहे. शास्त्रीय समाजवादाला जन्म देणाऱ्या ह्या महान विचारवंताचा जन्म 5 मे 1818 रोजी प्रशियाच्या राहीन प्रांतातील ट्रायर येथे एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रथम पर्शियन होते, परंतु नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे मार्क्सला ज्यू धर्मीय असण्याचा त्रास सहन करावा लागला नाही. लहानपणी मार्क्स अत्यंत बुद्धिमान होता. इतिहास, तत्त्वज्ञान व कायदा या विषयाची त्याला विशेष आवड होती. 1835 साली कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो बर्लिन विश्वविद्यालयात दाखल झाला. वयाच्या 23व्या वर्षी 1841 साली मार्क्सने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळवली. त्याच्या प्रबंधाचा विषय होता डेमोक्रिटसचे प्रकृतीवादी तत्त्वज्ञान व एपिक्युरसचे प्रकृतीवादी तत्त्वज्ञान यामधील फरक. डेमोक्रिट्स आणि एपिक्युरस या दोन विचारवंतांच्या प्रकृतीवादी तत्त्वज्ञानातील फरकावर त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळवलेली होती. त्यानंतर बॉन विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करण्याचा त्यांचा विचार होता, परंतु त्यांच्या क्रांतिकारक विचारसरणीमुळे त्यांना तेथे नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मार्क्सने पत्रकाराचा व्यवसाय सुरू केला. पुढे तो फेनिस टाइम्स या वृत्तपत्राचा संपादक झाला. परंतु त्याच्या उग्र व क्रांतिकारक लिखाणामुळे सरकारने त्याला जर्मनी सोडून जाण्याचा आदेश दिला. 1844 मध्ये मार्क्स जर्मनी सोडून फ्रान्समध्ये गेला. तेथे त्याने समाजवादी साहित्याचा अभ्यास केला. फ्रान्सला जाण्यापूर्वी म्हणजे संपादक असताना मार्क्सचा जेनी नावाच्या मुलीशी विवाह झाला होता. या पतीपत्नीचे एकमेकावर उत्कट प्रेम होते. जेनी आपल्या पतीच्या नशिबात, श्रमात आणि झगड्यात त्याची केवळ सहधर्मचारिणी होती एवढेच नव्हे, तर सर्वतोपरी सुजाणतेने आणि गाढ तळमळीने या तिन्ही ती सक्रियपणे समृद्ध झाली होती. पॅरिस येथे प्रुधा आणि लुई ब्लॅक यांच्या साहाय्याने मार्क्सने फ्रेंच कम्युनिझम व राजकीय अर्थशास्त्र यांचे अध्ययन केले. येथेच त्याची फ्रेडरिक एंगल्सची ओळख झाली आणि या भेटीचे पुढे गाढ मैत्रीत रूपांतर झाले आणि ही ऐतिहासिक स्वरूपाची मैत्री जीवनभर टिकून राहिली. एक धनिक व जिवलग मित्र म्हणून मार्क्सच्या जीवनात एंगल्सला फार मोठे महत्त्व होते. 1848 मध्ये मार्क्स आणि एंगल्स यांनी संयुक्त रीतीने साम्यवादी पक्षाचा जाहीरनामा, इंग्लिशमध्ये त्याला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असं म्हटलं जातं,
तर साम्यवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. मार्क्सने या ग्रंथाद्वारे शास्त्रीय समाजवादी तत्वप्रणाली जगापुढे ठेवली. 1849 साली कार्ल मार्क्स लंडनला गेला. मार्क्सचे इंग्लंडमधील आयुष्य फार त्रासाचे व दारिद्र्य अवस्थेत गेले. संशोधन, वाचन आणि लेखन यामध्ये मार्क्सने आपले संपूर्ण जीवन घालवले. त्याने 1864 मध्ये सोशलिस्ट इंटरनॅशनल नावाची मजूर संघटना स्थापन केली. 1864 मध्ये मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. एंगल्सच्या मदतीने त्याने हा ग्रंथ पुरा केला. या ग्रंथाचा पहिला खंड मार्क्सच्या हयातीत प्रसिद्ध होऊन बाकीचे 2 त्याच्या मृत्यूनंतर एंगल्सने प्रसिद्ध केले. इंग्लंडमधील संपूर्ण 34 वर्षांच्या वास्तव्यात मार्क्सला अत्यंत हालाखीचे दिवस काढावे लागले. साध्या आणि स्वस्त दराच्या 2 खोल्यांच्या घरात तो राहत होता. पत्नीचे आजारपण आणि मुलांचा सांभाळ यामुळे मार्क्सला कौटुंबिक सुख बेताचेच मिळालेले होते. कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी आपले कपडे, चीजवस्तू घाण ठेवण्याचा प्रसंग अनेक वेळा कार्ल मार्क्सवर आला होता. दारिद्र्याचे चटके सतत बसत असतानाही मार्क्सने आपले लेखन व संघटनात्मक कार्य शेवटपर्यंत सोडलेले नव्हते. नाही म्हटले तरी एंगल्सने त्याला अनेक वेळा आर्थिक सहाय्य केले होते. 14 मार्च 1883 रोजी लंडन येथे कार्ल मार्क्सचे निधन झाले. अशा पद्धतीनं 1818 पासून 1883 पर्यंत कार्ल मार्क्सचे जीवन आणि कार्य आहे. आता मार्क्सचे ग्रंथलेखन यावर आपण थोडक्यात चर्चा करू किंवा आढावा घेऊ. कार्ल मार्क्सने आपल्या विविध ग्रंथाद्वारे समाजवादी विचार प्रकट केलेले आहेत. भांडवलशाही समाजाचे दोष, आर्थिक शोषण, वर्ग संघर्ष, कामगारांची क्रांती, वर्गविरहित आणि राज्यविरहित समाज इत्यादी विषयक विचार त्याने आपल्या ग्रंथातून स्पष्ट केलेले आहेत. मार्क्सचे काही महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे पहिला ग्रंथ होली फॅमिली 1845 साली लिहिला. त्यानंतर दी पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी 1847 साली लिहिला. दी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा खूप महत्त्वाचा ग्रंथ 1848 साली लिहिला. सिव्हिल वॉर अँड क्लास स्ट्रगल इन फ्रान्स हा ग्रंथ 1849 साली लिहिला. ए कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ 1859 लिहिला. व्हॅल्यू, प्राईस अँड प्रॉफिट हा ग्रंथ 1865 रोजी लिहिला. दास कॅपिटल 1867 साली लिहिला. द क्रिटिक ऑफ द गोयथा प्रोग्राम 1891 लिहिला. 18th ब्रुमेर ऑफ लुईस बोनापार्ट 1894 आणि रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन 1894. अशा पद्धतीनं कार्ल मार्क्सचे एकूण 10 ग्रंथ आहेत आणि त्यातील शेवटचे 3 ग्रंथ जे आहेत ते त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे मार्क्सने विविध स्वरूपाचे ग्रंथलेखन केले असले तरी त्याचे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे 2 प्रमुख ग्रंथ म्हणून ओळखले जातात. कोणते? द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे 2 ग्रंथ महत्त्वाचे म्हणून ओळखले जातात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ मार्क्सने 1848 मध्ये लिहिला. फ्रेडरिक एंगलच्या मतेने हा ग्रंथ पुरा झाला. आर्थिक घटकावर आधारलेल्या वर्गामधील संघर्षाचा पूर्व इतिहास, आधुनिक काळातील भांडवलदार आणि मजूर यामधील संघर्ष, भांडवलशाहीची विनाशाकडे वाटचाल, मजुरांची संघटक वृत्ती आणि मजुरांनी प्रत्यक्षात करावयाचा कार्यभाग इत्यादी संबंधीचे विचार या ग्रंथात मांडलेले आहेत.
या ग्रंथाविषयी बर्ट्रांड रसेल याने असे म्हटले आहे की साम्यवादी पक्षाचा जाहीरनामा हा ग्रंथ मार्क्सने एंगल्सच्या मतीने लिहिला असून तो इतिहासात राजकीय विचारांचा एक उत्कृष्ट व अग्रेसर ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचे जगातील सर्व भाषांतून भाषांतर झालेले आहे. साम्यवादी विचारांची ओळख करून देणारा हा ग्रंथ म्हणजे साम्यवादाचे बायबलच होय. तर दास कॅपिटल विषयी. दास कॅपिटल हा ग्रंथ मार्क्सने 1867 मध्ये लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड असून त्यापैकी 2 खंडाचे प्रकाशन मार्क्सच्या मृत्यूनंतर 1885 व 1894 साली एंगल्सने केले. ह्या ग्रंथात ऐतिहासिक भौतिकवाद, अतिरिक्त मूल्य सिद्धांत, भांडवलशाहीचे दोष, दारिद्र्य, बेकारी व शोषण नसलेल्या राज्याची स्थापना इत्यादी विषयक विचार मार्मिकपणे मांडलेले आहेत. कार्ल मार्क्सच्या विचारांवर हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला होता. फ्रेंच समाजवादी साहित्याचा प्रभाव पडलेला होता. इंग्लिश विचारवंत ॲडम स्मिथ, रिकार्डो, विल्यम थॉम्सन, जे.एस. मिल या विचारवंतांचा आर्थिक सामाजिक विचारांचा प्रभाव मार्क्सवर पडलेला होता. आणि त्याच्यानंतर त्याचा मित्र फ्रेडरिक एंगल्स याचाही प्रभाव कार्ल मार्क्सवरती पडलेला होता. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये झालेला वर्ग संघर्ष आणि राज्यक्रांती याचा परिणाम मार्क्सवर झालेला दिसतो. मार्क्सने दी सिव्हिल वॉर इन फ्रान्स, क्लास स्ट्रगल इन फ्रान्स असे ग्रंथ लिहिले. वर्ग संघर्षातून क्रांती घडून येते आणि समाज परिवर्तन होते अशी विचारसरणी मार्क्सला फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून स्फुरलेली होती. कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचारसरणीचा आढावा घेताना त्याच्या 2 सिद्धांताच्या बाबतीत विचार करावा लागतो. मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत, त्याच्यानंतर अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत व भांडवलशाहीवरील मार्क्सची टीका, वर्ग संघर्षाचा सिद्धांत, मार्क्सचे राज्यविषयक विचार, मार्क्सचा क्रांतिविषयक सिद्धांत आणि मार्क्सची साम्यवादी समाजरचना. हे 6 जे काही त्याचे सिद्धांत आहेत, विचार आहेत, ते विचार साधारणपणे खूप महत्त्वाचे आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं साधारणपणे कार्ल मार्क्स या विचारवंताचे महत्त्वाचे सिद्धांत आणि विचार आहेत हे लक्षात घ्यायचं. आता याच्यावरती MCQ काय विचारलं जातं तर साधारणपणे 1867 साली टिमोथी यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. कुणी लिहिला तर त्याचं उत्तर येतं कार्ल मार्क्स यांनी लिहिला. 1848 मध्ये कार्ल मार्क्स यांनी टिंब हा ग्रंथ लिहिला. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ 1848 मध्ये कार्ल मार्क्सने लिहून पूर्ण केला. द्वंद्वात्मक विरोध विकासवादाची कल्पना कार्ल मार्क्स यांनी कोणत्या विचारवंताकडून घेतली तर त्याचं उत्तर येतं हेगेल. मार्क्सच्या मते भांडवलवादी समाजातील भांडवलदार आणि मजूर यांच्या संघर्षातून कोणती समाजरचना निर्माण होते तर त्याचं उत्तर आहे साम्यवादी, की जी आज चीनमध्ये आणि पूर्वी रशियामध्ये 1991 पूर्वी अस्तित्वात होती. अशी साम्यवादी समाजरचना भांडवलदार आणि मजूर यांच्या संघर्षामधून निर्माण होते हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आजपर्यंतचा जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचाच इतिहास होय असे कोणी म्हटले तर कार्ल मार्क्सनेच म्हटले. मार्क्सच्या मते एखाद्या वस्तू निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या मजुरीपेक्षा त्या वस्तूची किंमत जास्त असते.
तेव्हा पडणाऱ्या तफावतीला काय म्हणतात, तर त्याला अतिरिक्त मूल्य असे म्हणतात. अतिरिक्त मूल्य. भांडवलवादी समाज व्यवस्थेतील आर्थिक शोषण दाखवण्यासाठी मार्क्सने कोणता सिद्धांत मांडला, तर त्याचे उत्तर अतिरिक्त मूल्य सिद्धांत हेच आहे. त्याच्यानंतर मार्क्सच्या कामगारांच्या क्रांतिकारी परिवर्तनाच्या गतिमान स्वरूपाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोणतं उदाहरण देता येईल आपल्याला? रशिया या राष्ट्रात घडून आलेली क्रांती होय. 1917ला रशियामध्ये कार्ल मार्क्सच्या विचारानुसार क्रांती घडून आलेली होती. कार्ल मार्क्सच्या मते वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज व्यवस्था म्हणजे कुठली समाज रचना होय, तर वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज व्यवस्था म्हणजे साम्यवादी समाज रचना होय. मार्क्सच्या मते साम्यवादी समाज व्यवस्थेत प्रत्येकाला त्याच्या कोतीनुसार काम मिळेल आणि गरजेप्रमाणे दाम मिळेल, हे तत्व त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार काम मिळेल, त्याच्या शिक्षणानुसार, वयानुसार काम नाही, तर कुवत त्याची पात्रता पाहिली जाते आणि पात्रतेनुसार त्याला काम दिलं जातं कोणत्याही व्यक्तीला. कार्ल मार्क्सच्या मते टिंबटिंब म्हणजे सक्ती करण्याचे साधन किंवा जुलूम करण्याचे इंजिन होय. कार्ल मार्क्सच्या मते राज्यसंस्था म्हणजे सक्ती करण्याचे साधन किंवा जुलूम करण्याचे इंजिन होय, असे त्याला वाटतं. कार्ल मार्क्सच्या मते लोकांची दिशाभूल करण्यासाठी भांडवलदाराने वापरलेले साधन म्हणजे धर्म होय. कार्ल मार्क्सच्या मते लोकांची दिशाभूल करण्यासाठी भांडवलदाराने वापरलेले साधन म्हणजे धर्म होय. आपल्या देशामध्ये सध्या धर्माचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन साधारणपणे मोदी सरकार सत्तेवर आहे, हे लक्षात घ्या. वस्तूचे मूल्य ठरविताना कोणत्या घटकाबरोबर भांडवल, कच्चा माल, भूमी, यंत्रसामग्री, जाहिरात, आयात निर्यात अशा घटकांचा मार्क्सने विचार केलेला नाही, तर याचं उत्तर आहे श्रम. वस्तूचे मूल्य ठरवताना श्रम या घटकाबरोबर भांडवल, कच्चा माल, भूमी, यंत्रसामग्री, जाहिरात, आयात निर्यात अशा घटकांचा मार्क्सने विचार केलेला नाही. कार्ल मार्क्सच्या मते अफूच्या गोळीप्रमाणे धर्म ही बाब त्याज्य आहे. म्हणजे जसं की अफूची गोळी ही माणसाला निरुपयोगी असते, तसं धर्म ही गोष्टसुद्धा किंवा ही बाबसुद्धा माणसाच्या जीवनामध्ये त्याज्य आहे, म्हणजे निरुपयोगी आहे, असं कार्ल मार्क्सला वाटतं. अशा पद्धतीनं कार्ल मार्क्सच्या विचारवंतावर MCQचे क्वेश्चन अशा पद्धतीनं विचारले जातात. तरीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत मांडला. कार्ल मार्क्सने अतिरिक्त मूल्य सिद्धांत मांडला आणि भांडवलशाहीवर टीका केली. कार्ल मार्क्सने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर कार्ल मार्क्सने राज्यविषयक विचार मांडले आणि कार्ल मार्क्सने शेवटी क्रांतीविषयक सिद्धांत मांडला. मजूर क्रांती करतात आणि त्या ठिकाणी मालक आणि मजूर यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि त्या संघर्षामधून
मजुरांचा विजय होतो आणि संवेदी समाज रचना ही निर्माण होऊ शकते, असं कार्ल मार्क्सचं मत होतं. आणि संवेदी समाज रचना यावर कार्ल मार्क्सने पुढे स्पष्टीकरण केलं. ती राज्यविरहित असेल आणि सर्वांच्या हितासाठी असेल, कोणावरही जबरदस्ती करणार नाही, अशा पद्धतीचे विचार कार्ल मार्क्सने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या विचारानुसार रशियामध्ये आणि रशियाबरोबरच रशियाच्या शेजारची रोमानिया, बल्गेरिया, झेकोस्लोवाकिया आणि त्याचबरोबर चायना, आपल्या शेजारचं राष्ट्र, अशा राष्ट्रांच्यामध्ये कार्ल मार्क्सच्या विचारानुसार साधारणपणे राजकीय व्यवस्था अस्तित्वात आल्या. 1991ला रशियामधली साम्यवादी शासन व्यवस्था संपुष्टात आली. त्याचबरोबर इतर रोमानिया, बल्गेरिया, हंगेरी, झेकोस्लोवाकिया या राष्ट्रामधली सुद्धा साम्यवादी समाजरचना संपुष्टात आली. आणि आज जगामध्ये एकट्याच चायनामध्ये साम्यवादी समाजरचना सुद्धा कार्ल मार्क्सच्या विचारांच्यावर आधारित आहे. आणि चायना ही एक महासत्ता बनू पाहत आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग ह्या विचारवंताचे जे विचार आहेत ते विचार म्हणजे साम्यवादी समाजरचने संदर्भातले विचार आहेत. साम्यवादी समाजरचनेमध्ये महत्त्वाचं काय आहे तर कुणीही मालक नाही, सगळे राज्याचे राष्ट्राचे नोकर असतात. प्रत्येकानं आपापल्या कुवतीनुसार राष्ट्राची सेवा करायची, राष्ट्राचं काम करायचं आणि आपल्या गरजेनुसार दाम घ्यायचं म्हणजे पगार घ्यायचा, आपल्या कुवतीनुसार काम करायचं आणि अन्न वस्त्र निवारा ही गरज भागेल अशा पद्धतीनंच वेतन घ्यायचं, समान वेतन घ्यायचं. कोणी त्या ठिकाणी वेतनाच्या बाबतीत मोठा नाही असं तत्त्वज्ञान कार्ल मार्क्सने मांडलेलं होतं. आणि त्यानुसार समान वेतन असल्यामुळं साधारणपणे एक आर्थिक समानता राष्ट्रामध्ये निर्माण होते, सामाजिक समानता निर्माण होते. आणि त्यामुळं मग साधारणपणे कोणीही मोठा होत नाही, सगळे आर्थिकदृष्ट्या समान राहतात आणि राष्ट्राचा विकास जलद गतीने होऊ शकतो. प्रत्येकाने दररोज ठराविक 8 तास काम करायचं आणि त्या 8 तासाचा मोबदला प्रत्येकाने एकसारखाच घ्यायचा, अशी विचारसरणी कार्ल मार्क्स या विचारवंताने मांडलेली होती. आणि अशी विचारसरणी म्हणजे क्रांतिकारक विचारसरणी म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून कार्ल मार्क्सचे विचार हे सर्वश्रेष्ठ ठरलेले होते आणि आजसुद्धा त्या विचारांना महत्त्व आहे हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं आजचा टॉपिक आपण कार्ल मार्क्स या विचारवंतावरती घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया.